भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की येषां त्वंतगतं पापम जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रतः। 7व्या अध्यायामध्ये सांगितलं की ह्या जो द्वंद्वमोह आहे सगळ्या जीवांना दुःख देणारा आहे, त्या मोहातून मुक्त कोण होतात, तर ज्याने अनंत जन्मामध्ये पुण्यकर्माचा संचय केलेला आहे आणि पापकर्माचा ऱ्हास केलेला आहे, असे लोक जे आहेत, म्हणजे जे अखंड पुण्यकर्म किंवा सत्कर्म करण्यात प्रवृत्त आहेत आणि दुष्कर्माचा दुरूनच ज्यांनी त्याग केला आहे, असे जे लोक आहेत ते दृढ निश्चयपूर्वक माझं भजन करतात आणि माम भजनते, माझं भजन करतात, म्हणून द्वंद्वमोह विनिर्मुक्तः। ते ह्या द्वंद्वनिमित्तक निर्माण झालेला मोह किंवा ह्या अविवेकापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्यांना विवेक प्राप्त होतो, असं त्यांनी केलेल्या माझ्या भक्तीचं फल आहे। म्हणून जे लोक जरामरणम आस्थाय जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ते ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मं कर्म चाखिलम। जे लोकांना ह्या जन्ममरण परंपरेचा कंटाळा आला, उबग आला, अशा प्रकारचे जे लोक आहे ते माझा आश्रय करतात आणि या जन्ममरण परंपरेपासून ते मुक्त होतात। अशा लोकांना ते जे मुक्त होण्यासाठी त्यांना ब्रह्माचं ज्ञान होतं, त्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं आणि त्यांना जगन मिथ्या वाटतं। म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः, हे जे काही सगळ्या शास्त्राचं सार सर्वस्व आहे, सगळ्या शास्त्रांचं सार एकच आहे की जीव हा ब्रह्मरूप आहे। जीव आणि ब्रह्म यांचं नित्य संचलेलं असं ऐक्य आहे आणि त्यामध्ये हा जो जीव आहे तो तत्वतः जर ब्रह्मरूपच आहे, तर जीव जगत आणि ब्रह्म, तर या ठिकाणी जीव ब्रह्मरूप आहे आणि जगत नावाचा जो प्रकार आहे त्याच्या संबंधाने काय आहे, तर ते जगत मिथ्या आहे, ते फक्त प्रतीती मात्र आहे, आभाषिक आहे, असं त्याला ज्ञान होतं। म्हणून म्हणतात ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम। तर ह्या लोकांना ब्रह्माचं ज्ञान होतं आणि नंतर प्रत्यगात्मतत्वाचं ज्ञान होतं। म्हणजे ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम, कृत्स्न म्हणजे पूर्णपणे असणारं जे अध्यात्म म्हणजे आत्मस्वरूप, म्हणजे पूर्णपणे असणारं जे ब्रह्म आहे तेच पूर्ण असं आत्म्याचं स्वरूप आहे। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। या ठिकाणी उपाधीचा असणारा कार्यात्मक असणारं जगत किंवा त्याचं कारण असणारं अज्ञान किंवा जीवाच्या ठिकाणी असणारं उपाधिगत जो शरीरादी व्यष्टीदृष्टीनं असणारा प्रपंच किंवा समष्टीदृष्टीनं ब्रह्माच्या ठिकाणी असणारा हा जो आकाशादी सर्व सृष्टी, हे सर्वच त्या मूलभूत असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ही सर्व कल्पना आहे, असं त्यांना ज्ञान होतं। आणि अशा म्हणजे कर्म शब्दाने या ठिकाणी असं भगवान सांगतात की आता कर्माचा अध्यात्म ब्रह्म या शब्दांचा विचार पुढे येणार आहे, परंतु त्यांना प्रत्येगात्मतत्वाचं ज्ञान होतं, प्रत्येगात्मतत्वाचं व्यापक असणारं निरतिशय ब्रह्म मी आहे असं ज्ञान होतं आणि कर्माचं काय स्वरूप आहे ह्याचंही ज्ञान होतं, असं सांगितलं। हे शब्द ऐकल्यानंतर अर्जुनाला हे सगळे शब्द कळले नाही। स्वभाव आपलं अध्यात्म काय, ब्रह्म काय आणि कर्म काय, तिन्ही शब्द कळले नाही। त्याच्याबरोबर भगवंताने आणखीन सांगितलं, असे माझे जे भक्त आहेत त्यांना साधिभूतादि दैवम माम साधी यज्ञंच ये विदुः प्रयाणकालेपि च माम ते विदुर्युक्त चेतसः। म्हणजे हे जे ज्ञान होतं ते त्यांना देहामध्ये असणारे जे आधिभूत आधिदैव आणि अध्यात्म आधिभूत आधिदैव आणि आधियज्ञ यांच्या सहित त्यांना माझं यथार्थ ज्ञान होतं। तेव्हा हे पुन्हा आधियज्ञ आधिभूत आणि आधिदैव हे जे शब्द आहेत ह्या शब्दांचा अर्थ अर्जुनाला कळाला नाही। आणि त्यानंतर भगवान 7वं एक गोष्ट सांगतात, प्रयाणकालेपीच। आणि ज्या लोकांनी माझं यथार्थ स्वरूप जाणलं तर ते लोक जेव्हा त्यांना मृत्यूकाल प्राप्त होतो त्या अंतकालाला देखील ते माझ्या स्वरूपाचा त्यांना विसर पडत नाही। अंतकाली देखील ते माझ्या स्वरूपाला यथार्थ जाणीत किंवा त्या स्वरूपाचं ते
चिंतन करत करत या ठिकाणी माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात असं सर्व सांगितल्यानंतर अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकामध्ये प्रश्न केला, किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम. या ठिकाणी किम तत् ब्रह्म, ते ब्रह्म काय आहे, किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम, अध्यात्माचं काय नेमकं स्वरूप आहे. अध्यात्म शब्दाचा अर्थ किंवा त्या शब्दाची शक्ती मला कळलेली नाही, म्हणून किम अध्यात्मम आणि किम कर्म पुरुषोत्तम, आणि कर्म हे पुरुषोत्तमा, ह्या कर्माचं काय स्वरूप आहे ते मला तुम्ही सांगा. कर्म नेमकं का, कर्म म्हणजे काय हे मला सांगा. आधिभूतंच किम प्रोक्तम आधिदैवम किमुच्यते. आता या ठिकाणी आधिभूत कोणाला म्हणतात आणि आधियज्ञ कोणाला म्हणतात. आधियज्ञ हा कथम कोत्र आधिभूतंच किम प्रोक्तम आधिदैवम किम उच्यते. आणि आधियज्ञ हा कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन, अस्मिन देह, या देहामध्ये असणारा आधियज्ञ कोण आहे, तो आधियज्ञ मला तुम्ही समजावून सांगा. आणि प्रयाणकालेच नियतात्मभी कथम नेयासी, आणि मरणाच्या वेळी या ठिकाणी ज्याने आपल्या इंद्रिय किंवा मनाचं नियमन केलेलं आहे, दमन केलेलं आहे, अशा पुरुषांकडून अंतकालच्या वेळेला सगळे वात पित्त कफ हे दाटून येत असताना देखील तुझा विसर होत नाही. त्यात अशा वेळेला तुझ्या कशा स्वरूपाने तुझं त्यांना ज्ञान होतं, हेही कथम नेयासी, तू कसा जाणला जातोस, याविषयी भगवान परमात्म्याला अर्जुन जेव्हा प्रश्न विचारतो, पहिल्यांदा या प्रश्नाचं बीज परमात्म्यानेच 7व्या अध्यायात निर्माण केलं, किंवा 7व्या अध्यायाचे अंतिम असणारे 2 श्लोक हे त्याचे काही प्रश्नाचं बीज उपस्थित केलेलं आहे. आणि नंतर ते प्रश्न निर्माण झाले, प्रश्नाचं बीज उपस्थित केलं म्हणजे अर्थच माहीत नाही, मग त्या प्रश्नाचं काही अज्ञान आहे, मग आता त्याचं ज्ञान करून घ्यावा. म्हणून अर्जुनाने हे प्रश्न विचारले. आता श्री भगवानुवाच, भगवान परमात्मा आता ह्या प्रश्नांची उत्तरं ज्या क्रमाने विचारलं त्याच क्रमाने देत आहेत. त्यापैकी हा प्रथम श्लोक आहे की अक्षरम श्री भगवानुवाच. या ठिकाणी भगवान म्हणजे षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारा, ये श्री वैराग्य, ऐका येश श्री वैराग्य, येश श्री ऐश्वर्य ज्ञान वैराग्य औदार्य. ते हे घेत जातो तिथं बस. ऐका येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. अशा प्रकारचे म्हणजे भगवंताच्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य सहजच आहे, स्वाभाविक आहे. तो असा परमात्मा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान, तो परमात्मा अर्जुनाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावः आध्यात्मम् उच्यते भूतभावोद्भवकरः विसर्गाः कर्म संज्ञिताः. परमं अक्षरं ब्रह्म स्वभावः आध्यात्मं भूतभावोद्भवकरः विसर्गाः कर्म संज्ञिताः उच्यते. परमं अक्षरं ब्रह्म, या ठिकाणी सांगतात परमं अक्षरम म्हणजे जे निरतिशय अविनाशी. परमम म्हणजे सर्वात श्रेष्ठ, श्रेष्ठ म्हणजे सर्वात निरतिशय, त्याच्या समान कोणी नाही आणि त्याच्यापेक्षा अधिक व्यापक कोणी नाही, असं जे निरतिशय अविनाशी तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. परमम अक्षरम ब्रह्म, जे निरतिशय अविनाशी आहे, ज्याचा कधीच विनाश होत नाही, त्याला ब्रह्म असं म्हणतात. स्वभावः अध्यात्मम उच्यते. आता स्वभावः म्हणजे त्या ब्रह्माचं स्वतःचं असणारं भाव किंवा सत्ता, म्हणजे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचाच अध्यात्म आत्मानं अधिकृत्य, म्हणजे त्या देहाचा, त्या ब्रह्माचाच प्रत्येक शरीरामध्ये असणारा जो प्रत्येगात्मभाव म्हणजे आत्मरूपाने मी या रूपाने जे स्फुरण आहे, प्रत्येक एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी बुद्धिस्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. मी या रूपाने जे कुटस्थ चैतन्याचं नित्य अविनाशी अशा ब्रह्माचं जे स्फुरण आहे त्यालाच काय म्हणतात, प्रत्येगात्मतत्वालाच या ठिकाणी अध्यात्म असं म्हणतात. आत्मानम अधिकृत्य, प्रत्येक देहामध्ये असणारं ब्रह्माचं निरतिशय व्यापक किंवा अविनाशी ब्रह्माची
जी स्थिती आहे प्रत्येक शरीरामध्ये कोणत्या रूपाने, तर मी या रूपाने प्रत्येक आत्मभाव मी या रूपाने होणारं जे स्फुरण आहे, म्हणजे आत्मरूपाने होणारं स्फुरण आहे, त्याला अध्यात्म असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये असणारा अंतःकरण अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, ते ह्या कोणाला काय वाटलं तर लगेच सांगा, याच्या ते ह्या आत्म्याचं, प्रत्येक आत्म्याचं स्वरूप, त्यालाच या ठिकाणी अध्यात्म असं म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्येच भगवान काय किती सांगून जातात की देहे ब्रह्म, निरतिशय ब्रह्म म्हणजे परमम ब्रह्म, काय परमम अक्षरम, परम अक्षर म्हणजे निरतिशय अविनाशी असणारं जे ब्रह्म, त्याचा स्वभावम म्हणजे त्याचा आपल्या स्वतःमध्ये असणारा भाव म्हणजे सत्ता, म्हणजे प्रत्येक आत्मरूपाने असणारी सत्ता, याला अध्यात्म असं म्हणतात. याचा अर्थ ब्रह्मच आत्मा आहे. निरतिशय व्यापक असणारं ब्रह्म तेच प्रत्येक आत्मा आहे, आणि जो प्रत्येक आत्मा आहे तोच काय आहे, निरतिशय ब्रह्म. आत्माच ब्रह्म आणि ब्रह्मच आत्मा. एका ठिकाणी जेव्हा निरतिशय अविनाशित्व त्याचं सांगायचं, त्यावेळेला त्याला ब्रह्म असं म्हणतात. बृह व्याप्तव, ज्या ठिकाणी निरतिशय व्यापक असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि तेच ह्या देहाच्या उपाधीमध्ये व जे काही त्याचं प्रत्येकात मी या रूपाने असणारं जे स्फुरण आहे, तेच काय आहे, अध्यात्म आहे. आत्मानम अधिकृत्य, देहामध्ये रूपाने स्फुरद्रूप होणारं जे आहे ते आत्मा, प्रत्येक आत्मा, त्यालाच अध्यात्म असं म्हणतात. आणि भूतभावोद्भव कराः विसर्गाः कर्मसंज्ञिताः. आता भूतभाव म्हणजे भूतांचा सद्भाव, म्हणजे भूतांचा सत्ता किंवा भूतांचं अस्तित्व, त्याला भूतभावोद्भव, त्यांना उत्पन्न करणारा, म्हणजे प्राणीमात्र जे आहेत त्या सगळ्या प्राणीमात्र किंवा ही पंचमहाभूतं, हे सगळे चर अचर असणारं विश्व, ह्या सर्वांचाच सद्भाव म्हणजे त्यांचं अस्तित्व, भूतांचा सद्भाव, त्याचा उद्भव म्हणजे त्याचा उद्भव कराहा म्हणजे त्यांचा उत्पन्न करणारा, म्हणजे सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करणारा असा जो विसर्ग, हा सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करणारा कोणीही विसर्ग आहे. विसर्ग कशाला म्हणतात, तर देवतांच्या उद्देशाने त्यांना जो चरू पुरोडाश इत्यादी द्रव्यांचा, म्हणजे देवतोद्देशेन द्रव्य त्यागा, हा देवतांच्या उद्देशाने केलेल्या ज्या काही वस्तूंचा आपण चरू पुरोडास इत्यादी द्रव्यांचा केलेला जो त्याग, म्हणजे त्या देवतांना केलेलं, त्या आहुतींच्या द्वारा केलेलं जे द्रव्यांचं समर्पण, त्याला या ठिकाणी भूतभावोद्भव करा हा विसर्ग, हा त्याला या ठिकाणी विसर्ग असं म्हणतात. म्हणजे त्यांचा केलेला त्याग, द्रव्यांचा केलेला त्याग, कोणाच्या, देवतांच्या उद्देशाने केलेल्या द्रव्यांचा त्याग, त्या त्यागालाच कर्म संज्ञिता, हा त्यालाच कर्म अशा प्रकारची संज्ञा दिली जाते. या ठिकाणी आपल्याला एक जेव्हा आपण वेदामधून आपल्याला परोक्ष ज्ञान होतं की ब्रह्माचं, त्यावेळेला ब्रह्म सच्चिदानंद अद्वय निरतिशय व्यापक अविनाशी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान देशकाल वस्तू परिच्छेद रहित स्वगत सजातीय विजातीय भेद रहित निष्कल निरंजन, काय जे आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होतं, तर ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्म कसं आहे, ते अक्षर आणि अविनाशी आहे अशा प्रकारचं सांगितलं. ज्याचा कधीच नाश होत नाही ते ब्रह्म, किंवा त्यालाच परमात्म तत्व असं म्हणतात. याला ज्याचा नाश होत नाही याच्यासाठी सांगितलं, येतद वा अक्षरस्य गार्गी येतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी. बृहदारण्यक उपनिषदामधलं प्रमाण दिले की गार्गीला कोणी याज्ञवल्क्य सांगतात, ह्या अक्षर म्हणजे या अविनाशी ब्रह्मतत्वाच्या प्रशासनामध्ये, त्याच्याच आज्ञेमध्ये हे सगळे चंद्र सूर्यादिक यांची जी काही प्रवृत्ती होते ती सर्व याचा सर्वांचा शासक कोण आहे, ते अक्षर तत्व आहे असं सांगितलेलं आहे. यावरून या ठिकाणी
ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे असं म्हटलेलं आहे. पण ओमला काय म्हटले? एकाक्षर ब्रह्म म्हटले. इथं कोणतं सांगितलं आहे? या ठिकाणी सांगितलं आहे परमम अक्षरम ब्रह्म. इथं एकाक्षर सांगितलं नाही. परमम अक्षरम, निरतिशय अविनाशी ते ब्रह्म आहे. म्हणून या ठिकाणी ओंकार किंवा प्रणव याला ह्या ब्रह्म शब्दाने त्या प्रणव सांगितला जात नाही, अशी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि ते निरतिशय ब्रह्म त्याला काय म्हणतात? आपलं निरतिशय अविनाशी असणारं जे तत्व, ज्याचा कधीच विनाश होत नाही, ते ब्रह्मतत्व आहे असं ह्या वेदवचनावरून किंवा उपनिषद वचनावरूनही एतद अक्षरस्य प्रशासने गार्गी असं जो मंत्र आहे त्या मंत्रावरून म्हणता येतं. आणि ओम इत्येकाक्षरम ब्रह्म असं गीतेमध्येच म्हटलेलं आहे. तर त्याच्यावरून हे ब्रह्म त्या ठिकाणी प्रणवरूप असणारं ब्रह्म या ठिकाणी अपेक्षित नाही. आता दुसरं सांगतात की त्याच ब्रह्माचा प्रत्येक शरीरामध्ये असणारा जो आत्मभाव, तेच ब्रह्म शरीरामध्ये त्या अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य, या कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य किंवा प्रत्येगात्मा या रूपाने सारखं स्फुरत होत आहे. म्हणजेच काय झालं? तेच ब्रह्म कुठं स्फुरण होतं? प्रत्येक देहामध्ये मी या रूपाने, म्हणजे जे सामान्य स्वरूप आहे की जे सर्वांमध्ये व्याप्त आहे. ब्रह्म हे सामान्य आहे, सर्वांमध्ये व्याप्त आहे. आणि त्याच्यामध्ये त्या ब्रह्माची प्रतीती आपल्याला मी या रूपाने येते. कोणतं? जे मी रूप, जे निरतिशय अविनाशी असणारं. आपल्या शरीरामध्ये शरीर तर अविनाशी नाही, अंतःकरण अविनाशी नाही. जरी ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत हे पदार्थ आपलं काय आहे, त्या पदार्थांचा नाश होत नाही. पण ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होतं त्यावेळेला स्थूल सूक्ष्म कारण ही सगळी शरीरं जी आहेत ही सगळी तिन्ही त्यांचा विनाश होतो. ज्ञान झाल्याबरोबर या ठिकाणी ज्ञानाच्या क्षणी कारण शरीराचा नाश होतो. सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर जी आहेत तर ही कुठपर्यंत राहतात? जोपर्यंत देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत. नंतर न तस्य प्राणाः उत्क्रामन्ति ब्रह्मैव सन् ब्रह्मापेती. ते आता ते प्राण जे आहे ते लोकांतराला जात नाही, तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. हे कशाचं फल आहे? त्या ब्रह्माला आत्मत्वाने ज्याने जाणलं त्याचं हे फल आहे असं सांगितलं. आता म्हणून स्वभाव म्हणजे या ठिकाणी त्या परमात्म्याचंच स्वतःचं आपलं ब्रह्माचंच असणारं स्वरूप किंवा त्याची असणारी जी सत्ता ती प्रत्येगात्मरूपाने अनुभवाला येते, त्याला तिथं अध्यात्म असं म्हटलेलं आहे. म्हणून स्वभावो अध्यात्मम उच्यते असं सांगितलं. ते अध्यात्म शब्देन अभिधीयते, अध्यात्म शब्दाने सांगितलेलं आहे. भूतभावोद्भव कराहा. आता इथं भूतानाम भावा हा भूतभावा. भूत म्हणजे प्राणी मात्र किंवा पंचमहाभूत. ते ह्या सर्व भूतांचा उद्भव म्हणजे उत्पत्ती. आणि त्या भूतभावोद्भव भूतांचं अस्तित्व भूतांना प्राप्त होतं कधी? उद्भवा, जर त्यांचा उत्पन्न झाले. जायते मग असती, म्हणजे त्यांची सत्ता प्राप्त होते. त्यांच्या सत्ता प्राप्त होण्याला म्हणजे ती भूत उत्पन्न होण्याला कारण काय? भूतभावोद्भव कराहा, त्या सगळ्या प्राणीमात्रांची उत्पत्ती करणारा असा कोण? प्राणीमात्रांची उत्पत्ती कशाने होते? तर त्यांनी सांगितलं कोणते श्लोक येते? देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वाह परस्परम भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा. या ठिकाणी आणखी अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. अशा प्रकारचं हे जो यज्ञ आहे तो यज्ञ कशापासून उत्पन्न झालेला आहे? कर्मापासून उत्पन्न झालेला आहे, म्हणजे कर्मरूप आहे. म्हणजे यज्ञ, ह्या यज्ञाचं स्वरूप त्यालाच काय म्हणतात? कर्म असं म्हणतात. कारण त्याच्यापासून सर्व प्राणी मात्र निर्माण
होतात आणि हे वृष्टी वगैरे हे सर्व होत राहतात. देवांची उपासना किंवा देवतोद्देशाने आपण द्रव्याचा त्याग करायचा शास्त्र प्रतिपादित रीतीनं त्याला यज्ञ असंही म्हणतात. आणि तो यज्ञ भूतभावोद्भव करो काय भूतभावोद्भरो करो विसर्गा. विसर्गा म्हणजे त्याग. प्राणीमात्रांच्या उत्पत्तीसाठी आपण त्याग करतो. कशाचा त्याग करतो तर देवताच्या उद्देशाने केलेला चरू पुरोडाश इत्यादी द्रव्यांचा केलेला त्याग, तो विसर्ग, त्यालाच काय म्हणतात कर्मसंज्ञिता. त्यालाच कर्म अशी संज्ञा आपल्याला प्राप्त होते. म्हणजे प्राणी जे आहेत ते त्या देवतांच्या उद्देशाने कर्म करतात आणि मग त्या देवता त्यांनी केलेल्या त्या कर्माचं फल त्यांना देत राहतात. आणि हे जे चक्र आहे काय, एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयतीह यः आगायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ सजीवती. हे सगळं आपलं चिंतन होऊन गेलेलं आहे. तर अशा प्रकाराने जे आपण केलेला जो यज्ञ आहे त्यालाच कर्म असं म्हणतात असं सांगितलं. देवता उद्देशाने केलेला भूतभावोद्भव करहा विसर्गा कर्मसंज्ञिता. त्याला कर्म अशी संज्ञा किंवा नामाभिधान प्राप्त झालेला आहे असं साधारणपणे या श्लोकाचा अर्थ आहे. आता म्हणजे हे जे कर्म आहे ना, एतस्मात् ही बीजभूतात वृष्ट्यादिक्रमेण स्थावर जंगमानी भूतानी भवंती. ह्याच बीजभूत असणारं कर्म म्हणजे हे काय आहे, सर्वांचं कर्म हे सर्वांचं काय आहे, बीज आहे. की आपण जर देवताच्या उद्देशाने कर्म केलं तर त्या देवता संतुष्ट होतात आणि आपल्याला इच्छित असणारे भोग देतात. आणि आपण पुन्हा काय करायचं, देवान भावयतानेनं आपण ह्या यज्ञाच्या द्वारा देवतांची भावना म्हणजे संभावना किंवा त्यांची पूजा आराधना करायची. मग ते आपली पूजा करतील असं नाही. भावयंतु हा मागं गेलं आपण पाहिलं ते भावयंतु म्हणजे काय तर ते आपल्याला इप्सित भोग देणं हीच आपली त्यांची काय आहे संभावना. असं हे सृष्टीचं चक्र चालत राहतं. त्याला बीजभूत कोण आहे, त्याला बीजभूत आहे कर्म. आणि ते कर्माचं स्वरूप काय आहे तर भूत भावोद्भव करहा विसर्गा. भूतांचं समृद्धी करण्यासाठी द्रव्य केलेला जो देवताच्या उद्देशाने केलेला द्रव्यांचा त्याग त्याला म्हणतात कर्म. आणि हे कर्म हे बीजभूत आहे आणि ते सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती करतं असं सांगितलं. आता या संबंधाने भगवान माऊली काय म्हणतात ते पहा. मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी एक खोकरे कोंदले असत न खिरे कवने काळी. आता म्हणून कृपाळवा गुरुच्या ठाई हे नवल नोहे काही परिते असो ऐका काही जे देव बोलते झाले. या ठिकाणी भगवान परमात्मा आपलं भगवान म्हणतात, आपलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे अपत्य आपल्या आईला स्तनपान करताना बाजूला होतं त्यावेळेला त्याला किती भूक लागलेली आहे, त्याला किती तृप्ती होण्यासाठी अन्नाची म्हणजे ह्या दुधाची आवश्यकता आहे हे त्याच्या आईलाच कळतं. आणि त्याच्यासाठी ती वेळ काळ पाहत नाही. त्या मुलाला काही सांगावं लागत नाही, सूचना द्यावी लागत नाही. त्याप्रमाणे कृपाळुवा गुरुच्या ठाई जे काही अत्यंत श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ औदार्यपूर्ण असणारे अहेतुकी करुणा ज्यांच्या अंतःकरणात आहे अशा ह्या कृपाळू गुरूंच्या ठिकाणी हे नवल न हे काही, हे काही आश्चर्य नाही. जसं काही लहान मुलगा आईला मला आता भूक लागली असं म्हणतो आणि मग ती त्याला स्तनपान करते असं नाही, त्याची भूक तिलाच लागते. त्याप्रमाणे कृपाळू गुरूंना या ठिकाणी आपल्या शिष्याचा उद्धार व्हावा अशा प्रकारच्या अंतःकरणात तळमळ अगोदरच मुळातच असते. आणि त्यामुळं भगवान त्याला लगेच सांगायला अर्जुनाला त्याच्या शंकेचं उत्तर द्यायला प्रवृत्त झाले. असं अवतरण दिलं या श्लोकाचं. आणि मग सर्वेश्वरे म्हणितले, आणि मग जो सर्वांचा अधिपती असणारा जो श्रीकृष्ण परमात्मा ईश्वर तो परमात्मा श्रीकृष्ण म्हणितले. त्यांनी असं म्हटलं, काय सांगितलं त्यांनी की या ठिकाणी आता जे सांगतात ना तर परमम ब्रह्म, त्या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ असणारं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं काय स्वरूप आहे त्याचं व्याख्यान करतात. मग सर्वेश्वरे म्हणितले जी ये आकारी ये खोकरे आकारी.
कोंदले असत कवने काळी न खिरे. आता म्हणतात भगवान सांगतात आता ब्रह्म म्हणजे काय हे सांगत असतात. ब्रह्माचा परिचय, कारण ब्रह्म तर असे वास्तविक ते किरा अनाम अजाती, माझी अविद्या वर्गाची आराती, माझी ओळखावया श्रुती खुण केली. ते परमात्म्याला तर काय नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. त्या परमात्म्याला तर नामरूप काहीच नसल्यामुळं शब्दाने त्याचं वर्णन करणं अत्यंत कठीण आहे. परंतु ते जर आपल्याला त्या परमात्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय आणि ते ज्ञान आपण शब्दाने करून दिल्याशिवाय त्याचं अज्ञान निवृत्त होणार नाही. म्हणून ज्ञान तर करून द्यायला पाहिजे. म्हणून तिथं काय आहे तर तिथं हीच पद्धती आहे नेहमी. कोणती की अविद्यावान जो जीव आहे त्याला परमात्म तत्वाची ओळख करून द्यायची झाली तर ते काय ते आकाशाचे पालवे गाळून घेतले. आता सांगणार आहेत आकाशाच्याही पदरातून गाळून घ्यावं इतकं ते सूक्ष्म आहे. आणि व्यापक कुठं आहे तर ते आकाशाचंही पांघरून आहे इतकं ते व्यापक आहे. तेव्हा आणि ते निरतिशय व्यापक आहे. त्या परमात्म्याची ओळख कशी करून द्यायची तर शून्य जरी जावावे झाले ते बिंदुले पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत घेपे. या ठिकाणी काहीतरी द्वैताचा स्वीकार केल्याशिवाय ह्या तत्वाचं कथन करता येत नाही. म्हणून आता द्वैताचा म्हणजे द्वैत हे त्या मूलभूत अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी उपाधी रूपाने त्याची कल्पना करतात की जेणेकरून तो उपाधी कशाला म्हणतात जे स्वतः बाजूला राहतं दूर राहतं आणि काय करतं स्वतः वेगळं राहून अधिष्ठानाचं किंवा उपहिताचं ज्ञान करून देतं, जे उपहिताचं ज्ञान करून देतं. मग आता ह्या ब्रह्माचं ज्ञान करून घेण्यासाठी या ठिकाणी काही उपाधी कल्पिली पाहिजे. तर ती उपाधी सांगतात. हे आणि सांगणारा कोण आहे सर्वेश्वर. म्हणजे याचा अर्थ सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणारा जो परमात्मा तो परमात्मा सांगतो. मग म्हणितले सर्वेश्वरे म्हणतात जे ये खोकरे आकारी. या ठिकाणी खोकर म्हणजे फुटकं असणारं मोडकं असणारं किंवा खोकर म्हणजे अनेक छिद्रांनी युक्त असणारं. खोकर या शब्दाचा अर्थ आहे अनेक भोकांनी. शरीराच्या ठिकाणी अनेक भोकं किंवा छिद्र आहेत की नाही. ते ज्ञानोबाराय म्हणतात ना नवाही ठाई फाटून गेली तित्वा अम्माशी दिदली रे. हे जीवाला प्राप्त झालेलं हे शरीररूपी जी घोंगडा आहे ते 9 ठिकाणी फाटलेलं आहे. त्याच्या ठिकाणी मुख कान डोळे गुदद्वार उपस्थ योनी अशा प्रकारची सगळी छिद्र आहेत. ह्या शरीराला प्रत्येक रोमागणिक एक छिद्र आहे. तर त्या छिद्रांची गणतीसुद्धा करता येणार नाही. काही लोक म्हणतात की काय 3.5 कोटी छिद्र ह्या शरीराला आहेत म्हणजे प्रत्येक रोमागणिक. त्यामुळं आता आपल्याला ब्रह्मतत्वाची ओळख करून देताना सांगतात एक उपाधी केली खोकरे म्हणजे अनेक छिद्रांनी भोकांनी युक्त असणारं जे हे शरीर आहे. आणि त्या शरीराचा ये आकारी ह्या आकाराने म्हणजे या शरीराच्या आकाराने. कोणत्या शरीराचा आकार म्हणजे कोणता खोकर म्हणजे अनेक छिद्रांनी युक्त असणाऱ्या ह्या शरीराच्या आकारामध्ये जे कोंदले असतं जे दाट भरलेलं आहे म्हणजे संपूर्ण ह्या सर्व शरीराचं जे अधिष्ठान आहे आणि त्या सर्व शरीरामध्ये संपूर्ण त्याची व्याप्ती आहे. याचा अर्थ काय कोंदले असतं म्हणजे या शरीराच्या आत आणि बाहेर संपूर्ण ज्याची व्याप्ती आहे जे कोंदलेलं आहे कोंदून भरलेलं आहे म्हणजे ते ओतप्रोत आहे. पुन्हा ते सबराभरित आहे अखंड आहे आणि त्या सर्व शरीराला व्यापणार आहे. आणि केवळ शरीरालाच व्याप्त असं नाही त्याच्या आत आणि बाहेर अशा प्रकारचं ते कोंदले असतं. आणि न खिरे कवने काळी. आणि न खिरे इथं क्षर हे खिरे म्हणजे न क्षरे. या ठिकाणी क्ष आणि ख जे म्हणतो ना आपण तर त्या ठिकाणी न खिरे म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही नाश होत नाही असं जे म्हणजे या ठिकाणी हे जे आपल्याला वर्णन करतात या वर्णनाने काय ब्रह्माचं परोक्ष ज्ञान आपल्याला करून देतात. ते ब्रह्मा असं आहे. ते ब्रह्म तसं आपल्याला बोटाने अंगुली निर्देश करून दाखवता येत नाही. परंतु आता त्या ब्रह्माची ओळख करत असताना ते ब्रह्म असं आहे अशा रीतीनं ब्रह्माचं जे आपल्याला
असत्वापादक आवरण आहे, ब्रह्म म्हणून कोणती वस्तूच नाही असं जर वाटत असेल तर ते ब्रह्म म्हणून वस्तू कशी आहे, तर किम तद ब्रह्म, तर ते कोंदले असत, ते सर्वांमध्ये कोंदून कोंदून भरलेलं आहे. आणि कवने काळी न खिरे, कोणत्याही काळामध्ये, म्हणजे भूतकाळामध्ये ते तसंच होतं, वर्तमान काळातही तसंच आहे आणि भविष्य काळातही ते एकरूपानेच राहणार आहे असं त्याचं वर्णन केलं. म्हणजे जे अविनाशी, परम अविनाशी, निरतिशय अविनाशी तत्व त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ते ब्रह्म तसं दाखवता येत नाही म्हणून त्याची उपाधी काय केली, शरीर ह्या उपाधीमध्ये नित्य व्याप्त असणारं आणि जे अखंड अविनाशी असणारं जे तत्व आहे, असं जे कोणी असेल ते तत्व. एरवी सपूरपण तयाचे पाहावे, तरी शून्याची नव्हे स्वभावे, वरी गगनाचे नि पालवे, गाळून घेतले. आता म्हणतात एरवी, आणि जर का आपण हे झालं हे परमात्म तत्व, मग हे परमात्म तत्वाचं जर आपल्याला ज्ञान करून घ्यायचं झालं तर ते परमात्म तत्व आहे कसं, तर या ठिकाणी सांगितलं अनोरणीयान महतो महीयान. श्रुती सांगते ते अणुपेक्षाही अणु सूक्ष्म असं आहे आणि आकाशापेक्षाही ते व्यापक आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, अनोरणीया थोकडा आणि तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. यामध्ये अनोरणीयान असं सांगितलेलं आहे. आणि तो परमात्मा एरवी सपूरपण तयाचे पाहावे, जर आपण दुसऱ्या रीतीनं त्या परमात्मा कसा आहे त्याचं सपूरपण म्हणजे त्याची सूक्ष्मता जर पाहू गेलो, पाहावे, तर ते शून्याची नव्हे स्वभावे. आता त्याची सूक्ष्मता पाहता पाहता आपल्या इंद्रियांना ते विषय होत नाही. काही पदार्थ स्थूल रूपात येतोपर्यंत इंद्रियांना विषय होतात, पुढं पुढं ते इंद्रियांनाही देखील विषय होत नाही. तर असे पदार्थ नाहीच आपण म्हणू शकतो की जे पदार्थ, जसा वंध्यापुत्र आहे, तो वंध्यापुत्र आपल्याला विषय होतो का इंद्रियांना, मग तो तुम्ही त्या वंध्यापुत्राच्या स्वरूपाचं जर विचार करीत गेले सूक्ष्मपणे तर शेवटी काय होईल की तुम्हाला असं वंध्यापुत्र नावाचा पदार्थच अस्तित्वात नाही, तो शून्यरूप आहे, असत आहे, तुच्छ आहे. तर तसंच हे आतिंद्रिय असणारं ब्रह्म हे कदाचित काय आहे, असं तुच्छ आलिक स्वरूपाचं आहे असं म्हणाल. पण माऊली सांगतात ते शून्याची नव्हे स्वभावे, परंतु त्याचा स्वभाव किंवा त्याचं जे स्वरूप आहे किंवा त्याची जी सत्ता आहे ती सत्ता शून्यरूप नाही, म्हणजे ते तुच्छ किंवा असत मात्र नाही, सूक्ष्म आहे. इंद्रियांना ते अगोचर आहे, अतिंद्रिय आहे. मन बुद्धी इंद्रियांना ते काय आहे, अविषय होणार आहे, म्हणून ते शून्य आहे असं मात्र नाही. शून्याची नव्हे स्वभाव त्या ज्ञातृज्ञानाविहीन. जरा जवळजवळ बसत जा. कोण आता तुम्ही दूर राहाल पुन्हा, मग तर जरा जवळजवळ बसायचं, म्हणजे ज्याला ज्याला लक्षात येतं ते लवकर सांगतं. तर ज्ञातृज्ञाविहीन नुसदेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी व जे, अशा प्रकारचं त्याचं सांगतात की या ठिकाणी हे जे आहे ते अत्यंत निर्मल विशुद्ध असणारं जे आत्मतत्व आहे ते अतिंद्रिय असलं तरीसुद्धा ते मात्र किंवा कोणत्याही प्रमाणाला ज्ञानांतराभावात आज्ञेयो न तो असत्तया. सुरुवात काय त्याची, तर स्वयमेवानुभूतित्वात, स्वतःच ते अनुभूती स्वरूप किंवा ज्ञानस्वरूप असल्यामुळं ते स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभव्यता, ते अनुभवाचा कधी विषय होत नाही. कारण का, ते स्वतः ज्ञातृज्ञानांतराभावात तिथं त्याला जाणणारं दुसरा ज्ञाता आणि ज्ञान यांचा अभाव असल्यामुळं, ते स्वतःच ज्ञानस्वरूप असल्यामुळं ते आज्ञेय आहे. याचा अर्थ ते नतु असत्तया, त्याच्या ठिकाणी सत्ता नाही किंवा त्याचं अस्तित्व नाही, म्हणून ते आज्ञेय हे वंद्यापुत्राप्रमाणे असं मात्र नाही. म्हणून जे शून्याची नव्हे
स्वभावे. का बरं शून्य नाही? तर मी रूपाने जे ते मीच आहे ना साक्षात. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, असं साक्षात मीच आहे. माझ्या सिद्धीसाठी कधी मला म्हणावं लागतं का मी आता हरवलो, मला शोधून काढा, असंही म्हणावं लागत नाही. मी आहे याचा का हो मी आज आहे की नाही कोणाला विचारावं लागतं का? बरं मी माझा आहे याची पुन्हा मी आहे अशी आवृत्ती केली तर बरं, नाहीतर मी विसरूनच जाईल स्वतःला. असं कधी होत नाही. माझं अस्तित्व काय आहे? त्रिकाळाबाधित नित्य आहे. अपरोक्ष रूप मी असल्यामुळं अपरोक्षाचा विषय होत नाही, एवढंच खरं. आणि जर तो अपरोक्षाचा विषय जर झाला तर तो पदार्थ काय ठरेल? अनित्य ठरेल. तो व्यापक ठरणार नाही, तो परिच्छिन्न ठरेल, तो मर्त्य होईल, आहे की नाही? तो जड ठरेल. अशा सगळ्या आपत्ती त्याच्यामध्ये येतील. म्हणून या ठिकाणी तो परमात्मा जो आहे त्याचं सपूरपण म्हणजे बारकाईनं सूक्ष्म निरीक्षण केलं तर त्याची जी सपूरपण म्हणजे सूक्ष्मता आहे ती जर आपण पाहू गेलो म्हणजे डोळ्यांनी पाहू गेलो नाही, विचाराच्या डोळ्यांनी पाहू गेलो, त्याच्याविषयी सूक्ष्म विचार केला तरी शून्याची नव्हे स्वभावे. ते स्वाभाविक काही नाही, शून्य नाही, तुच्छ नाही, असत नाही. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून ते शून्य ते महाशून्य हे श्रुतीवचन संमत. असे ह्या शून्याला महाशून्य असाही शब्दाचा प्रयोग करतात. पण हे शून्य म्हणजे असदरूप शून्य नाही, तुच्छरूप शून्य नाही, तर हे काय होतं? आकाशाचे नाही आकाश आता ते नभाचे शून्यत्व गिळून आकाशाच्याही शून्यत्वाला ते काय करतं? गिळंकृत करतं. आणि गुणत्रयाते नुरवून म्हणजे जे गुणत्रयात्मक असणारं जे अज्ञान आहे ते सापेक्ष व्यापक असणारं अज्ञान त्यालासुद्धा ते काय करतं? गिळून टाकतं. कारण अज्ञानाची जी व्यापकता आहे ते काय आहे? सापेक्ष व्यापक आहे. इतर त्याच्या कार्यापेक्षा ते व्यापक आहे. पण ब्रह्म हे कार्य कारण यांच्यापेक्षा निरपेक्ष व्यापक आहे किंवा निरपेक्ष अविनाशी आहे. म्हणून वरी गगनाचे नि पालवे गाळून घेतले. वरी म्हणजे इतकं ते सूक्ष्म आहे की गगनाचे नि पालवे म्हणजे आकाशाचा जो पदर केला तर त्या आकाशाच्या आकाश किती सूक्ष्म आहे? सर्वात सूक्ष्म आकाश आहे पंचमहाभूतामध्ये. पण त्या आकाशाच्याही पदरातून गाळून घेता येईल इतकं सूक्ष्म जे आहे. असं जे कोणी आहे हे कोणतं ज्ञान होईल आपल्याला? तर ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होईल. कोणतं ज्ञान होईल आपल्याला? परोक्ष ज्ञान होईल. आणि जेणेकरून आपल्याला ब्रह्मविषयक जे आपलं असत्वापादक आवरण आहे का ब्रह्म नाही आणि असतं तर आपल्याला दिसलं असतं, परंतु या ठिकाणी ह्या ब्रह्माच्या असत्वपादक आवरणाचा नाश होईल. कशाने? ह्या श्रुतीमध्ये आलेली वचनं आणि त्याच वचनाला अनुसरणारी ज्ञानोबरायांची ही वचनं आहेत. एरवी सपूरपण तयाचे पाहावे तरी शून्याची नव्हे स्वभावे. वरी गगनाचे नि पालवे गाळून घेतले. आकाशाच्या पदरातूनही ते शिवाय आणखीन गाळून घेतलेलं आहे. नाम ते काय आहे? आकाशाचं कारण असणारं जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानाचं काय सुद्धा काय आहे? जे अधिष्ठान आहे. बरोबर ना? अज्ञानाचंही जे निरपेक्ष व्यापक रूपाने अधिष्ठान आहे आणि ते काय आहे? सभूमीम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम अशी ज्याची स्थिती आहे ते म्हणतात की गगनाचे नि पालवे गाळून घेतले. जे आयशेही परी विरुळे ये विज्ञानाचे खोळे हलवलेही न गळे ते परब्रह्म. ते म्हणतात जे आयशेही जे अशा रीतीनं विज्ञानाचे खोळे विरुळे म्हणजे हे इतकं विरळ आहे, इतकं सूक्ष्म आहे की विज्ञानाचे खोळे म्हणजे विज्ञानाची खोळ केली. विज्ञान म्हणजे काय म्हणतात? 7व्या अध्यायात विज्ञान शब्दाचा अर्थ काय केलेला आहे? पार्था तया नाव ज्ञान. येर प्रपंच हे विज्ञान. ते तर सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही जाणं. सर्वत्र व्यापक असणारं जे परमात्मतत्व आहे त्या परमात्मतत्वाला या ठिकाणी ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणि ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला आता तुम्हाला खोळ काहीतरी उपाधीच करून सांगावं लागेल ना. मग ती उपाधी कोणती सांगितली? विज्ञान म्हणजे हे प्रपंच.
वेष्टीदृष्टीनं असणारं पिंडे तथा ब्रह्मांड, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. इथं देहाधिक आहे आणि तिकडं काय आहे, आकाशाधिक सर्व समष्टी आहे. हे जर संपूर्ण समष्टी स्थूल हे कोणाचं आहे, त्या विराटाची उपाधी आहे. समष्टी सूक्ष्म ही त्या ठिकाणी हिरण्यगर्भाची उपाधी आहे आणि समष्टी कारण ही ईश्वराची उपाधी आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात हे जे तत्व आहे आयशेही परी, ते असं जरी असलं म्हणजे किती सूक्ष्म आहे, तर गगनाचे पालवे गाळून घेतले इतकं सूक्ष्म असलं तरी हे विज्ञानाचे खोळे, म्हणजे ही प्रपंचाची जी खोळ आहे, म्हणजे प्रपंचाचं जी खोळ म्हणजे त्याला का झोळी, झोळी असा अर्थ करता येईल. प्रपंचाची जी झोळ आहे त्या झोळीमध्ये हलवलेही, आणि जर आपण त्याला किती जरी हलवलं तरी ते न गळे परब्रह्म, ते परब्रह्म गळत नाही. याचा अर्थ ते परमात्मा जसा सूक्ष्म आहे, परंतु हे समष्टी असणारा जो प्रपंच आहे ते प्रपंचाच्या खोळीत आपण किती हलवलं तरीसुद्धा ते गळत नाही. याचा अर्थ त्याचा कधीही नाश होत नाही, किंवा ते केवळ सूक्ष्मच आहे असं नाही, तर प्रपंचाच्या झोळीतून गळत नाही. याचा अर्थ प्रपंचापेक्षाही ते मोठं म्हणजे महान किंवा निरतिशय व्यापक आहे. यालाच म्हणायचं की महतो महियान. आणि आकाशाचे पालवे गाळून घेतले म्हणजे अनोरणीयान, अनोहो अनियान, आणि इथं महताहा महियान असं त्याचा अर्थ. म्हणून म्हणतात आयशेही परिविरुळे विज्ञानाचे खोळे, हलवलेही नगळे ते परब्रह्म. म्हणजे ते कसं आहे, निरतिशय व्यापक आहे. ते परब्रह्म निरतिशय व्यापक आहे. म्हणून ते ह्या प्रपंचाच्या सगळ्या खोळीमधून किती हलवलं, इथे किती हलवलं म्हणजे त्याच्या व्यापकतेचा विचार करून ते काहीतरी ह्या प्रपंचाच्या झोळीतून गळून जाईल, म्हणजे ते काहीतरी सापेक्ष व्यापकता त्याला ठरेल असं मात्र होत नाही. यावरून ते कसं आहे, त्याची निरतिशय व्यापकताच या ठिकाणी सिद्ध होते. म्हणून हलवलेही न गळे आणि ते परब्रह्म, त्याला परब्रह्म असं म्हणतात. ह्या वर्णाने ब्रह्मविषयक जे ज्ञान झालं ते कोणतं ज्ञान झालं, परोक्ष ज्ञान झालं. आणि ब्रह्माविषयिक जे आवरण दूर झालं ते कोणतं दूर झालं, असत्वापादक आवरण. असत्वापादक आवरण दूर झालं आणि हे शास्त्राने आपल्याला याचं परोक्ष ज्ञान करून दिलं. बरोबर आहे ना. आता हे झालं परब्रह्म. आता पुढं त्यांनी काय विचारले, किम अध्यात्मम. आता अध्यात्म कशाला म्हणतात, आता त्याचं वर्णन सांगतात. किम पहिला प्रश्न होता किम तद्ब्रह्म, त्याचं उत्तर दिलं अक्षरम परमम ब्रह्म. आता दुसरा प्रश्न आहे किम अध्यात्मम, अध्यात्म कशाला म्हणतात, तर त्या अध्यात्माविषयी सांगतात स्वभावो अध्यात्मम उच्यते. तर आता आपल्याला स्वभावाला अध्यात्म असं म्हणतात. म्हणजे ब्रह्माचं स्वतःच्या शरीरामध्ये असणारं स्वभाव असणारं जे काही कोणतं स्वरूप आहे, शरीरामध्ये असणारं त्या शरीराचं अधिष्ठान, त्या शरीराच्या आत बाहेर व्यापक, त्या शरीराचं असणारं विवर्तोपादान कारण, असं जे तत्व आहे त्या तत्वाला काय म्हणतात, आत्मा असं म्हणतात. प्रत्येक आत्मस्वरूपाने जे आहे ते स्वभाव, ते त्या प्रत्येक आत्मस्वरूपालाच अध्यात्म अशी संज्ञा आहे. आत्मानम अधिकृत्य, आत्म्याच्या संबंधाने त्याला ते कोणतं आहे, अध्यात्म कोण आहे, जे ब्रह्म आहे ना, ज्याला अक्षरम परमम ब्रह्म, त्याचा स्वभाव म्हणजे त्याचा प्रत्येकात्मरूपाने असणाऱ्या शरीरातील सत्ता, बरोबर ना, तिचंच नाव काय आहे, अध्यात्म असं म्हणतात. म्हणून लोक म्हणतात हे आध्यात्मिक आहे. तर काही काही लोक म्हणतात, परवा कोणतरी म्हटलं की हे फार आध्यात्मिक आहे, तर आपलं कोणतरी म्हणलं याला अध्यात्म नाही म्हणता येणार, हे धार्मिक आहेत असं म्हणा. हे लोक कोणालाही जरा गंध लावला, माळा घातली तरी त्याला काय म्हणतात, आध्यात्मिक. म्हणजे ब्रह्माचं आत्मरूपाने किंवा आत्म्याचं ब्रह्मरूपाने चिंतन करण्यासाठी जो प्रवृत्त झाला आहे किंवा ज्यांनी ज्याचं जीवन समर्पित केलं आहे त्याला म्हणतात आध्यात्मिक, आहे की नाही. या अध्यात्मामध्ये दुसरा विचार नाही, ब्रह्मच आत्मा, आत्माच ब्रह्म असं ओतप्रोत चिंतन करणारा जो आहे तो आध्यात्मिक व्यक्ती आहे की नाही. म्हणून इथं म्हणतात स्वभाव अध्यात्म उच्यते. त्याचा स्वभाव म्हणजे आपल्या स्वतःचा असणारं जे सत्ता आहे ती सत्ता
कोणत्या रूपाने? तर प्रत्येगात्मरूपाने, आत्मरूपाने आहे. आत्ता सांगितलं की सर्वांच्या हृदये एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे. अमुका शब्दाने त्याचं विशेष रूप आहे का सामान्य रूप आहे? सगळ्यांच्या हृदय देशात म्हणजे अंतकरणामध्ये मी रूपाने होणारं जे स्फुरण आहे ते स्फुरण म्हणजे काय आहे म्हणतात? ते मी परमात्मा म्हणतात ते माझं स्वरूप आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. ते ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे कोणतं? सामान्य स्वरूप आहे का विशेष स्वरूप आहे? का मी दोन प्रकारचा आहे? एक सामान्य मी आहे आणि एक काय आहे? अंतकरणामध्ये विशेष भावाला आलेला मी आहे. अंतकरणामध्ये विशेष भावाला आलेला मी चिदाभास रूपाने असणारा ते माझं स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे का त्याचं मूळ असणारं जे काय अधिष्ठान म्हणजे काय कुटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य किंवा प्रत्येगात्मतत्व संविती तोमपद लक्ष, ते तोमपद लक्ष जे आहे त्यालाच या ठिकाणी अध्यात्म असं म्हणतात. ब्रह्म म्हणजे हे तोमपद लक्ष कोण आहे? ब्रह्म आहे का आत्मा आहे? का ते ब्रह्मच काय आहे? आत्मा. का तोमपद लक्षच आतापर्यंत ज्याला ते रूपाने ब्रह्माचं वर्णन करतात ते आहे. मग आत्मा ब्रह्म आहे का ब्रह्मच आत्मा झाला का? दोन्ही एकच आहे. त्यामुळं आत्माच ब्रह्म म्हटलं तरी चालतं आणि ब्रह्मच आत्मा म्हटलं तरी चालतं. यामध्ये अध्यात्म शब्दाने काय होतं? ह्या स्वभाव अध्यात्मम उच्यते ह्या शब्दाने कोणतं? अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म मुच्यते हे महावाक्य आहे का नाही? हे काय त्याच्यामध्ये महावाक्य आहे. जसं पुढं क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी हे महावाक्य आहे, बरोबर आहे का? हे महावाक्य आहे का? स्वभावम अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते असं जर सांगितलं तर आत्माच ब्रह्म आहे किंवा ब्रह्मच आत्मा आहे अशा प्रकारचं सांगितलं. हा 8व्या अध्यायाचं हे बीज आहे. याच्यामध्ये याचा विषय असा असणार की जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं विषय यामध्ये सांगितला जातो. आता मग बाकीचं जे का अध्यारोपाच्या भाषेत अनेक प्रकाराने सांगितलं जातं हीच गोष्ट, पण ते म्हणतात की एरवी सपुरपणतयाचे नाही ऐशेही परी विरुळे ये विज्ञानाचे खोळे हलवलेही नगळे ते परब्रह्म. ऐशेही परी म्हणजे अशाही पद्धतीनं ते विरुळ म्हणजे अत्यंत विरळ असं सूक्ष्म असलं तरीसुद्धा सूक्ष्म आहे म्हणून आता ते काय होईल? आकाशाच्या पदरातून गळून जाईल. अहो या ठिकाणी सगळा प्रपंच जरी घेतला समष्टी प्रपंच आणि त्या समष्टी प्रपंचाची खोळ केली आणि त्या खोळीतून जर या ठिकाणी ह्या परमात्म्याला टाकलं आणि मग हलवलं म्हणजे विचाराच्या द्वारा, तर तुम्हाला त्याच्यातून तरी ते गळेल का? त्याच्यापेक्षा ते निरतिशय व्यापक आहे. ह्या प्रपंचाच्या खोळीपेक्षा प्रपंचाच्या खोळीचं कारण अज्ञान त्याच्यापेक्षा व्यापक आहे आणि त्या अज्ञानाच्या एका देशावर राहतं. तर विष्टभ्याहमिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. माझ्या एका अंशावर माया राहते, मायेच्या एका अंशावर आकाशादी प्रपंच राहतो आणि त्या आकाशादी प्रपंचाला हलवून सुद्धा जे खाली गळत नाही ते तत्व जे आहे ते तत्व कोण आहे? परब्रह्म आहे. अशा प्रकाराने असत्वापादक आवरण त्याचं दूर केलं. अजून सांगतात आणि आकाराचे निझालेपणे जन्मधर्माते नेणे आकारलोपी निमणे नाही कही. आणि आकाराचे अजून असं सांगतात. मग ह्या ब्रह्मस्वरूपावर तुम्हाला ते ब्रह्मस्वरूप कसं आहे? निराकार आहे, एकम एव अद्वितीय आहे. मग त्याच्यावर कोणता आकार असण्याचं कारण नाही. ते किरा अनाम अजाती आहे की नाही? अशा प्रकारचं जर असेल किंवा नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. आपल्याला जसं वंध्यापुत्र हे फक्त नाव आहे आपल्या तोंडात, आकार आहे म्हणजे त्याचा एक त्या शब्दाच्या द्वारा होणारं ज्ञान आहे, परंतु पदार्थ आहे का समोर? पदार्थ काहीच समोर नाही. वंध्यापुत्र नावाचा पदार्थ एक आपल्या समोर येतो. तसं या ठिकाणी कितीही जरी आकार झाले तरी त्या आकाराचे झालेपणे ते आकार कितीही उत्पन्न झाले तरीसुद्धा जन्मधर्माते नेणे त्या आकाराबरोबर तो पदार्थ उत्पन्न झाला असा त्याला जायते असं धर्म किंवा स्वरूप त्याला कधीच प्राप्त होत नाही. म्हणजे आकार किती आलिया आकारा अवघे नासे, जेवढं जेवढं आकाराला आलेलं आहे
ते सर्व नाश पावणार आहे. परंतु ह्या नाश पावणाऱ्या आकारामध्ये आत बाहेर तेच भरलेलं आहे. पण आकारांचा किती नाश हो किंवा उत्पत्ती हो, त्याचाच परिणाम त्या तत्वावर काहीही होत नाही. म्हणजे त्याच परमात्म्यावर आकार उत्पन्न होतात आणि त्या परमात्म्यावरच आकारांची जे स्थिती असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा लय होतो. पण ह्या उत्पत्ती स्थिती आणि लयाने ते चिदाकाश निराकार असणारं ब्रह्मतत्व हे अस्पर्शित अचुंबित अलिप्त अशा स्वरूपाचं आहे असं सांगतात. आकाराचे झालेपणे त्या ठिकाणी आकार कितीही उत्पन्न झाली म्हणजे आकाराची कितीही उत्पत्ती झाली तरी जन्मधर्माते नेणे ज्या अधिष्ठानावर ते आकार भासत आहेत त्याचा कधी जन्म होत नाही. दोरीवर सर्प उत्पन्न झाला आपण म्हणतो की नाही, दोरीवर जो सर्प आहे तो उत्पन्न झाला तेव्हाच भासला की नाही, बरोबर आहे की नाही. दोरीवर सर्प उत्पन्न झाला, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती होत नाही. आणि पुन्हा तो पदार्थाचं ठिकाणी जी सत्तास्फूर्ती आहे ती कोणाची, त्याला अधिष्ठानाची आहे. ते पदार्थ मिथ्या असले तरी निरधिष्ठान भ्रम होत नाही. बरं, ते अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होते आणि ती निवृत्ती अधिष्ठान रूप असते. तर ह्या एवढ्या सगळ्या विश्वाचा जगत उत्पत्ती स्थिती लयाचा व्यवहार झाला. त्या व्यवहाराने त्या अधिष्ठान असणाऱ्या परब्रह्माचं कोणता विकार झाला, त्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लयाचा कोणताही पूर्वरूपम अपरित्यज्य, त्याच्या पूर्वरूपाचा कुठलाही परित्याग न होता तिथं काय झालं, अवस्थांतरच ना, अवस्थांतर भानम. आपल्याला फक्त काय झाले, वेगवेगळ्या उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या अवस्थांचं फक्त काय झाला, भास झाला असं आहे. म्हणजे ते परब्रह्मतत्व हे या ठिकाणी संपूर्ण ह्या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचं विवर्तोपादान कारण आहे. आणि विवर्त म्हणजेच काय आहे, पदार्थ. विवर्त पदार्थ मिथ्या आहे आणि त्याचाच अर्थ काय झाला, अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा स्वरूप असा जो असणारा हा जगत प्रपंच याचं सत्ता प्रातिभाषिक आहे. आणि तो परमात्मा जो ज्या परब्रह्मावर ते भासतात ते ब्रह्म एकरूप अविनाशी आणि अनादी अनंत अव्यय अशा स्वरूपाचं षड्भाव विकार रहित असं ते परमात्म तत्व आहे. म्हणून म्हणतात आकाराचे निझालेपणे त्या ठिकाणी किती आकार उत्पन्न झाले की जरी जन्मधर्माते नेणे, ते काही जन्मरूपी धर्म त्याला प्राप्त झाला हे त्याला कधी माहीतच नाही. त्या रज्जूवर सर्प उत्पन्न झाला, रज्जूशिवाय उत्पन्न झाला नाही, रज्जूशिवाय स्थिती नाही आणि त्याची निवृत्ती रज्जू ज्ञानाशिवाय झाली नाही. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी रज्जूला याच्या काहीही कल्पना नाही. रज्जूने सर्प पाहिला नाही, रज्जूमध्ये बरोबर ना, सर्पाची निवृत्ती पाहिली नाही, उत्पत्ती पाहिली नाही आणि स्थितीही पाहिली नाही. अशा प्रकारचं जे तत्व आहे, असं जे तत्व आहे, हे तत्व कोण सांगू शकेल? हे तत्व आपल्याला कशाने माहीत होईल? हे ब्रह्मतत्व, धर्म आणि ब्रह्म यांचं प्रतिपादक असणारं जे शास्त्रवचन आहे, शंसनात शास्त्रमिती किंवा अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, या ठिकाणी अज्ञानाचं ज्ञापन करून देणारं फक्त कोणतं शास्त्र आहे आणि ते शास्त्र कशाला म्हणतात? फक्त वेदाला. या ठिकाणी धर्माचं आणि ब्रह्माचं ज्ञान करून देणारं, ब्रह्माचं ज्ञान करून देणारा वेदाचा वेदांत उपनिषद भाग आहे आणि धर्माचं ज्ञान करून देणारा कर्मकांडाचा भाग आहे. म्हणून हे सगळं ज्ञान आपल्याला करून द्यायचं असेल तर आपल्याला फक्त शास्त्रिक शरणागतत्व आपल्या ठिकाणी पाहिजे. शास्त्रा वाचून दुसरं कशानेही हे ज्ञान होणार नाही. म्हणून आकाराचे निझालेपणे जन्मधर्माते नेणे, आकार लोपी निमने नाही कही. आणि किती आकारांचा लोप झाला तरी त्याचा लोप म्हणजे त्याचा नाश कधीही होत नाही असं जे आहे ते. आयशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. आता असं सांगतात, असं जे परब्रह्म आहे आणि पुढं सांगतात म्हणजे आता अध्यात्म सांगायचं ना, हे अध्यात्माचं वर्णन सांगत असताना आपण कोणाचं वर्णन आहे म्हटलं? हे सगळं ब्रह्माचं वर्णन आहे. हे सर्व कशाचं वर्णन आहे? ब्रह्माचं वर्णन आहे. आणि आयशिया आपुलियाची सहजस्थिती, अशी आपली सहस्थिती आहे. सहस्थिती म्हणजे तिच्यामध्ये कोणी नाही घडविला नाही बैसविला, ही स्थिती निर्माण केली नाही. ही स्थिती जी आहे
तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची उत्पत्ती नाही, नाश नाही, तिच्यामध्ये प्राप्ती नाही, विकार नाही, संस्कार नाही, अशा प्रकारची ती सहस्थिती आहे. ह्या सहस्थितीचं म्हणून खरा ज्ञानवान पुरुषाचं विशेष वर्णन करत असताना काय सांगितलं आहे? उत्तमा सहजा अवस्था. सहज अवस्था म्हणजे ब्रह्म कसं आहे? सहज. आणि ज्ञानपुरुषसुद्धा कसा असतो? कोणत्या अवस्थेमध्ये? सहज असतो. ब्रह्मभाव सहज आहे, त्याच्या ठिकाणी काही उत्पन्न झालं नाही, नाश पावणार नाही. त्याची स्थिती जी आहे ती अनादी अनंत स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश, कोणावर अवलंबून नसणारे, त्याला कोणाचा आश्रय नाही, कोणाचा विषय नाही, असा सहज अवस्था आहे. आणि असं सहज अवस्थेत राहणार कोणी? आपुल्याची सहज स्थिती. आपल्या सहज अवस्थेत राहणारं कोणी? ब्रह्मतत्व आहे. म्हणून त्यांनी लिहिलं की उत्तमा सहजा अवस्था. सहज अवस्था ही श्रेष्ठ अवस्था आहे. ज्या भाग्यवानांनाही प्राप्त झाली त्यांना जीवनामध्ये कोणी साधू म्हणाल असंही सांगता येत नाही. पण मध्यमा ध्यानधारणा, मध्यम जर कोणी ध्यानधारणा करत असेल तर त्याच्याकडे काय होईल? शिष्यांची, भक्तांची, भाविकांची रीग लागू शकते, ऐके ना. आणि मध्यमा ध्यानधारणा आणि कनिष्ठा मूर्तीपूजाचं. त्याच्यापेक्षा कनिष्ठ काय सांगितली? मूर्तीपूजा. आणि त्याच्यापेक्षा कनिष्ठ काय सांगितली? तीर्थयात्रा धमाधमा. तीर्थयात्रा करणं हे त्याच्यापेक्षा, म्हणजे याचा अर्थ ही सगळी परमार्थाची साधनं आहे. पण प्राथमिक स्वरूपातला मनुष्य तीर्थयात्रा करील, याच्यामध्ये नंतर मध्यम अवस्थेतला पुरुष आहे तो ध्यानधारणा करील, आणि जो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तो विचाराचा परमार्थ करील आणि ब्रह्मात्मैक्य ज्ञान संपादन करील आणि तद्वारा जीवनमुक्तीला प्राप्त होईल आणि देहपातानंतर विदेहमुक्तीला प्राप्त होईल. हे ब्रह्म कसं आहे? ब्रह्मज्ञान करतो आणि सारखा म्हणतो मानसिक तणाव आला, म्हणजे हे काय ब्रह्मज्ञानाचं स्वरूप? ब्रह्म सहजच आहे. तुला तणाव येईल तो कुठे येईल? अंतकरणात येईल. अंतकरणाचा धर्म आहे तणाव, आनंद, हर्षातिरेक, दुःखातिरेक का आत्मस्वरूपाचा आहे? आणि जर म्हणत असेल त्याला खरी ह्या आत्मा ब्रह्म या शब्दांची शक्ती कळली का? कळली नाही. म्हणून म्हणतात आणि आकाराचे आपले आयशिया आपुल्याची सहजस्थिती जया ब्रह्माची नित्यता असती. आपल्या सहस्थितीत राहणं ही त्या ब्रह्माची नित्यता असती, म्हणजे ही त्या ब्रह्माची असती नित्यता म्हणजे असणारी नित्यता आहे. ब्रह्माची नित्यता म्हणजे काय आहे? ते नेहमी आपल्या सहज अवस्थेत असतं. जर ब्रह्म त्या ठिकाणी कोणताही एखादा विकार असता, त्याच्या ठिकाणी कोणताही विकार असता की म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी ते प्राप्त झालं असतं तर ते नित्य ठरलं नसतं. त्याच्यात विकार असता, कार्यरूप काही ते स्वतः कार्यरूप असतं किंवा कारणरूप असतं, त्याच्यापासून विकार निर्माण झाला असता त्याच्या सत्तेतला, तर त्या ठिकाणी तरीसुद्धा ते अविनाशी किंवा त्रिकाला बाधित सद्रूप असं ते कधी ठरलं नसतं. पण ते कसं आहे? अविकारी आहे, निर्विकार आहे. आणि त्या ब्रह्माची नित्यता जी आहे म्हणजे तिन्ही कालात असणं, त्रिकाला बाधितत्वम नित्यत्वम किंवा सत्यत्वम, या ठिकाणी तिन्ही कालात त्याचा बाध होत नाही. अशी जी ब्रह्माची असती नित्यता म्हणजे असणारी नित्यता आहे ना, त्या नित्यला ब्रह्माची असणारी नित्यता कुठे आहे? आपल्या ठिकाणी का त्या ब्रह्माची नित्यता दुसऱ्याच्या ठिकाणी? ब्रह्माची नित्यता आपल्याच ठिकाणी. आणि आपल्याच ठिकाणी म्हणजे आपल्या कोणत्या ठिकाणी? आपल्या शरीराच्या ठिकाणी का शरीराच्या आतीत असणारं शरीराधिष्ठान प्रत्येगात्म चैतन्य त्याच्या ठिकाणी आहे, त्याच्या ठिकाणी आहे. आणि मग आता वर्णन चालले ब्रह्माचं, हे जे चाललेलं ब्रह्माचं वर्णन आहे ना, ते तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा, त्यालाच अध्यात्म असं म्हणतात. म्हणजे ब्रह्माची जी असणारी नित्यता, त्या नित्यतेलाच, त्या नित्यतेचं अपरोक्ष कुठं होतं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होतं, आहे की नाही? मग आता हे जे वचन आहे हे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणार आहे का ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देणार आहे? आत्म्याचं ब्रह्मत्वाने देणार आहे. मग यातनी आभानापादक आवरण दूर केलं का असत्वापादक आवरण दूर केलं? अगोदर कोणतं केलं आणि आता कोणतं केलं? आभानापादक. आता याचं स्वरूप काय झालं? महावाक्याचं स्वरूप झालं, बरोबर आहे ना? म्हणून म्हणतात आयशिया आपुलियाची सहजस्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग गगनी निर्मळे. आता मग म्हणजे इथपासून आहे ना, तर याच्यामध्ये भूतभावोद्भवा मागचं काय झालं? स्वभाव अध्यात्म मुच्यते. त्याच्या अगोदर काय झालं? अक्षरम परमम ब्रह्म. आता स्वभाव अध्यात्मम मुच्यते. आता पुढं सांगणार आहेत भूतभावोद्भव करहा विसर्गाहा कर्मसंज्ञितः.
आता कर्माची स्वरूप सांगतात. आता हे जे आपण सांगितलं ना, पहिलं जे सांगितलं भाष्य, ते सांगितलं भाष्याच्या आधाराने, आणि त्याला प्रमाण कोण आहे? गीता आहे. त्यामुळं आपण काय म्हटलं की देवताच्या उद्देशाने केलेला जो द्रव्य त्याग त्यालाच काय म्हणतात? कर्म असं म्हणतात. असं आपण त्याचं चिंतन केलं. आता इथलं जे चिंतन आहे ते मात्र काय आहे? वेगळं आहे. आता ह्या चिंतनातून त्याच्या चिंतनात मग खूपच मोठी दरी आहे का? किंवा त्यांचं दोन्ही मिळून अर्थ, कारण माऊली काय म्हणतात? भाष्यकारा ते, मी तर मला कुठं वाटलं तर वाद कोणाला विचारणार? भाष्यकारांना. आणि इथं जर भाष्यकारांनी केलेल्या अर्थाचा माऊलींचा अर्थ वेगळाच दिसतो, तर त्याच्यामध्ये काही सामंजस्य आहे का? खरोखर या ठिकाणी भेद आहे. मग ह्या भेदाने हा अर्थ चांगला लागतो का तो अर्थ चांगला लागतो? आहे की नाही? आणि दोन्ही अर्थ तर काही शास्त्रार्थाच्या विरुद्ध असणं, शास्त्र हृदयाच्या विरुद्ध असणं शक्य नाही. तेव्हा त्या कर्माचं काय स्वरूप त्यांनी सांगितलं त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.